करायचा आहे. चला इकडे या. आत्ताचे जे सामना चालू होणार आहे तो 9वा सामना असणार आहे आणि तो फौजी फायटर आणि बिवरी वॉरियर्स हा सामना असणार आहे. आणि हा सामना लेट झाल्यामुळं आयोजक यांनी निर्णय घेतलेला आहे. हा सामना 5-5 ओव्हर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. चला लवकर या. हॅलो. हॅलो. सामना त्वरित चालू करा. नेम चेंज करू नका. हॅलो. चला इकडं आतमध्ये या. हॅलो. सामना कॅप्टन इकडे या. चला टॉच ओढून घ्या. हॅलो. नो बाय नो बाय नो बाय. मॅच होणार आहे. टॉच ओढून घ्या. किरकोळ नेम चेंज ना करू. ब्युरी वॉरियर्स चला लवकर या. कुठे दिसना कॅप्टन. चला. हॅलो. फौजी फायटर्स ब्युरी वॉरियर्स कॅप्टन चला टॉच ओढून घ्या. सामना त्वरित चालू करायचा आहे. कॅप्टन चला. फौजी फायटर बिवरी वॉरियर्स या टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. टॉच ओढून घ्या. चला कॉइन घ्या. विशाल कॉइन द्या. मॅच होणार आहे. थांबा 1 मिनिट. कोण बोलणार आहे. थांबा मागे सर मला बघू द्या. काय काय छापा आहे का. फौजी फायटर लवकरात लवकर निर्णय कळवा. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. पॉवर प्ले हा 2 ओव्हरचा राहील. पॉवर प्ले 5 ओव्हर मध्ये 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील आणि एकाच बॉलरला 2 नाही होणार सर. बरं ठीक आहे. 6 ओव्हरचा सामना राहील. सर 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 ऐका. दोन्ही टीम 5 ओव्हरचा सामना राहील. 2 ओव्हरचा पॉवर प्ले आणि एकाच बॉलरला फक्त 2 ओव्हर. लक्षात ठेवा. नोट करा. एका बॉलरला 2 ओव्हर. पॉवर प्ले 2 ओव्हरचा. त्याच्यानंतर चला 6 ओव्हरचा सर सामना. 6 ओव्हरचा सामना. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. फौजी फायटर लवकर हे लावून घ्या. क्षेत्ररक्षण. पॉवर प्ले हा 2 ओव्हरचा राहील याची नोंद घ्यायची.
चला फौजी फायटर क्षेत्ररक्षण लावून घ्या. समाधान सर यांचं आगमन झालेलं आहे. हॅलो फौजी फायटर्स टीमला विनंती राहील आपले 11 शिलेदार घेऊन एका बळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा विनंती असेल. आपण आता इथून पुढे आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत मित्रांनो. आपण पाहतो की वेळ वाचवणं हे खूप गरजेचं आहे. फौजी फायटर्स टीमला विनंती करतो आपले 11 शिलेदार घेऊन एका बळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या ही विनंती असेल. फौजी फायटर्स टीम विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. चला आता वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपण पाहतो की कालचे काही सामने राहिलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी आता कव्हर करत आहोत. फौजी फायटर्स टीमला विनंती करतो की आपले 11 शिलेदार घेऊन एका ओळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. बिवरी वॉरियर्स टीमला विनंती राहील आपले 2 बॅटर्स आपण तयारीमध्ये ठेवायचे मैदानाच्या आतमध्ये. चला भीमाजी गोते फौजी आणि विठ्ठल जवळकर फौजी यांच्या मालकीचा असणारा संघ फौजी फायटर्स टीम एका वळीनं मैदानाच्या आतमध्ये फिरायचं दाखल व्हायचं विनंती असेल. त्याचबरोबरीत आपण पाहतो की संघमालक सन्मानी विजूभाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ बिवरी फायटर्स टीम बिवरी वॉरियर्स संघाला विनंती राहील आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्या. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. फौजी टीम चला. अगोदर दोन्ही टीमला विनंती करतो की आपण पेंग 11 जमा करा. आशिष देंडे सर आणि त्याचबरोबर फौजी संघाचे कप्तान आपला 11 प्लेयर सिलेक्ट करण्यासाठी स्कोररची संपर्क साधायचा आहे. मॅन पण द्यायचं. चला सत्रक्षण समजून घ्या. आता थांबू नका. फौजी फायटर्स टीमला विनंती राहील. ब्युरी वॉरियर्स संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी लोकेश लोणरी सर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विजय मेत्रे सर आहेत. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर फौजी फायटर्स टीमला विनंती करतो आपण आता सत्रक्षण सजवून घ्या. त्यानंतर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ब्युरी वॉरियर्स टीम. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. नाश्ता आलेला आहे. कोण नाश्ता करून घ्यायचं राहिला असेल त्याला विनंती करतो आपण नाश्ता करून घ्यायचं ही विनंती. दोन्ही टीमचे
12th मॅन 12 प्ले कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये लावून द्या, तोपर्यंत सामना चालू होणार नाहीये. दोन षटकाचा पॉवर प्ले राहील आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो 6 षटकाचा सामना असेल. दोन बंधू जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला आपण पाहतो अजित गोते असेल तर दुसऱ्या बाजूला अमित गोते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. परंतु आपण पाहतो की आजच्या एकता क्रिकेट क्लब आयोजित बेवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे आपण कव्हर करत आहोत. ब्युरी वॉरियर्स विरुद्धामध्ये फौजी फायटर्स या दोन संघामध्ये एक मोठी लढत संघाच्या क्षेत्रातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये ते पाहणार आहोत. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये असताना दोनही संघ आपण पाहतो की समान दर्जेदार ताकदीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. परंतु आपण पाहतो की इथून पुढची मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात कशा प्रकारे इथून पुढे संघासाठी होणार आहे हे पाहणं सुद्धा अवगत इतकं महत्वाचं असेल. आपण पाहतो की नावाला सुरुवात होत असताना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुदेव डबा. मंडळी रामकृष्ण हरी जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रथमतः या ठिकाणी बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं देखील मनस्वी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. डावाला सुरुवात होती. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी स्वतः गोलंदाज ट्रॅक वरती स्वतः संघाचे संघमालक असतील फौजी भीमाजी गोते, तर स्ट्राईक वरती अजित गोते हे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला त्यांचे मोठे बंधू माजी उपसरपंच अमित गोते असतील. पहा मित्रांनो, पहिला चेंडू आपटी बार होता तिथे. खरपूस समाचार, पहिला चेंडू होते येतोय तिथे सनसनी चौकाच्या धाबा. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे बॅटफूटचा चेंडू हलक्या हाताने खेळायला फटका होतो. तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर तिथे अजित गोते करतो आणि त्यानंतर खराब चेंडू आल्यानंतर अस्मान दाखवतो. म्हणजे हे क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की चांगला चेंडू आल्यानंतर सन्मान करणं हे क्रिकेटमध्ये तितकंच महत्वाचं आहे. मागे सरकत रूम बनवलाय, गॅप शोधलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लॉंग लेग फोडला तिथे अमित गोतेनं सनसनी चौकार. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये अमित गोते सुद्धा सेट होतोय. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्यानं जरूर ठेवला. चौकाराच्या मदतीने वाढ झाल्यानंतर धपलकावरती धाबा डब आहेत. बॅटफूटचा चेंडू जमिनी संबंध फटका खेळलाय. डीप लॉंग आपला तिथे खेळाडू तयार असेल. थोडासा फंबल पाहायला मिळतोय, परंतु एका धावीच्या मदतीने वाढत असताना धोपलकावरती नजर टाकूया. 10 धाबा धोपलकावरती लागलेले आहेत. एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक मध्ये आपण पाहतो ते अजित गोते असतील. पहा मित्रांनो, चांगला फटका होता, परंतु पिंटू तात्या खुले चेंडूच्या खाली बडी बसली जालमे. मोठा मासा गळाला लागलाय आणि इथे पाहूयात स्वतः संघाचा हुकमी अक्का. इथे पाहूयात मोठा मासा बाद.
ब्युरी वॉरियर्स संघाचा आपण पाहतो की महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तिथे स्वतः संघाचे कप्तान आशिष धेंडे पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला. एका षटकाचा खेळ संपला. धोपलकरवरती आपण पाहतो 10 धावा बनवल्यात, 1 गडी बाद साडा. इथं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वतः संघाचे संघमालक फौजी भीमाजी गोते यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिला पहा मित्रांनो, एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले आणि तिथे 6 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती राहुल गोतेला पुढे घेतले आणि त्यानंतर आपण पाहतो की राहुल गोते मला वाटतं की संघाचा उपकर्णधार आहे. परंतु उपकर्णधार बनल्यानंतर मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असते. परंतु ही जबाबदारी आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून कशा प्रकारे इथे सार्थ ठरवणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. परंतु आपण पाहतो की आता अजित गोते बाद झाल्यानंतर आता अमित गोतेला इथून कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी सातत्यपूर्ण करावं लागेल. कारण की आपण पाहतो की महत्वाचा सामना असताना इथे सातत्यानं चांगल्या प्रकारची फलंदाजी ही किती महत्वाची असते. कारण की संघाचा एक जबाबदार खेळाडू इथे बाद झाल्यानंतर तिथून पुढची एक मोठी जबाबदारी सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये मुख्य फलंदाजावरती येत असते. आणि राहुल गोतेचा अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची घोषणा. पुढे सरसावतीत आपण पाहतो डीप लॉंगरला खेळायला फटका होता. तिथे खेळाडू तयार असतील. गणेश होता तिथे. फेकी सुद्धा ताबडतोब करतोय. नो प्लस 7ची 1 धाव. 2 धावा असतील. उघडा डोळे पहाडी हिट. आता येते मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट आणि ही फ्री हिट कशा प्रकारे फ्री हिट आशिष धेंडे हिट करणारे पावियात. एक मोठी संधी आहे. परंतु पावियात बॅटफुटचा चेंडू चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डिप स्केल लेगला स्वतःला झोकून दिलं होतं तिथे. परंतु चेंडू सीमारेषा अगदी जवळ जाऊन तिथे कव्हर केलाय. शरद गोते चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर आपण पाहतो इथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मला वाटतं की दुसरा अधस्तंभ मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर तिथे पहिला अधस्तंभ तिथे पडला आणि दुसरा अधस्तंभ मला वाटतं की मैदानाच्या आतमध्ये चेंडू कव्हर केला तिथे. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी मार्गस्थ होतात. बॅटफुटचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर पाहूयात अप्रतिम होता तिथे अफलातून एक क्लासिकल देखना झेल मैदानाच्या आतमध्ये. त्याच बरोबरीत आपण पाहतो टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज होतो बाद. अमित गोते बॅक टू द पव्हिलियन बाद. दोन फलंदाज बाद होत असताना धप्पलमध्ये आपण पाहतो इथे 15 धावा आहेत. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. रवींद्र गोते आपण आता पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक मोठी जबाबदारी घेऊन दाखल होत आहेत. परंतु आपण पाहतो संघाचे दोनही महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. कारण की 6 षटकाचा सामना असताना पॉवर प्ले मध्ये दोनही फलंदाज इथे स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. म्हणजे कुठेतरी आपण पाहतो की पॉवर प्ले तिथे त्यांना फोडून काढायचं होतं. परंतु चुकीचे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आपण पाहतो की हा फटका खेळण्यासाठी तिथे अमित गोतेंची थोडीशी ताकद कमी पडली. त्यानंतर पाहूया संधी होती. संधी मात्र तिथे आपण पाहतो संधी हुकवली आहे आणि त्यानंतर एक राहुल गोतेचा अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असेल. इथे एक दर्जेदार षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धपलकावरती नजर टाकूयात. 16 धावा आहेत. म्हणजे 6 चेंडूमध्ये राहुल गोतेनं 6 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले. ज्यावेळेस पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण भीमाजी गोते यांचं पाहिलं त्यामध्ये सुद्धा 6 चेंडूमध्ये मला वाटतं की 10 खर्च केले होते. तिथे 10 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले होते. म्हणजे कुठेतरी एका चांगल्या प्रकारचा समन्वय आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. ज्यावेळेस क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धपलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की समन्वय आणि ताळमेळ किती महत्वाचा असतो. आमचे मित्र विशाल गायकवाड आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो की पुन्हा एकदा पुढील चेंडू बॅटफुटचा चेंडू होता मोठ्या फटकेच्या शोधात. त्यानंतर नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू कव्हर होतोय आणि त्यानंतर आपण पाहतो विक्रम होता तिथे आणि त्यानंतर आपण पाहतो की एक धाव जरूर मिळतीये. एका धावीच्या मदतीने होते वाढ आणि धपलकावरती आपण पाहतो
17 धावा धोपलकावरती आहेत. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता, त्यानंतर एक धाव मिळाली आहे. एक धाव गोळा खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे करतोय. आपण पाहतो स्वतः संघाचे कप्तान आशिष धेंडे, कारण की कप्तान म्हणल्यानंतर मोठी जबाबदारी, संघाचा सेनापती असतो, मोठी जबाबदारी हाताळायची असते. तिथे सातत्यानं चांगली फलंदाजी करावी लागेल. डीप मिड विकेटला आपण पाहतो की विक्रम गोते होता, तिथे ताबडतोब फेकी करत एखाद्या विच्या मदतीने बाद झालेले धोपलकावरती नजर टाकूयात. 18 धावा धोपलकावरती आहेत. वा, एक चांगला व्हेरिएशन होतं इथे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू भीमाजी गोते यांचा पाहायला मिळाला. व्हेरिएशन आपण पाहतो. क्रिकेटचा चांगला फटका होता. त्यानंतर पाहूयात तिथे फर्स्ट स्लिपचा खेळाडू तैनात असेल आणि एका धावीच्या पद्धतीने वाढ धोपलकावरती. जगात भारी 19 फेब्रुवारी 20 धावा धोपलकावरती आहेत. चांगला फटका होता. त्यानंतर आपण पाहतो तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 खेळाडू, परंतु आपण पाहतो राहुल गोतेनं चेंडू कव्हर केलाय. फेकी सुद्धा ताबडतोब होती. 2 धावा मिळतील आणि 2 धावीच्या पद्धतीने होते वाढ. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावीच्या पद्धतीने वाढ होत असताना धोपलकावरती आपण पाहतो इथे 22 धावा. 3 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो इथे 3 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती आपण पाहतो इथे 22 धावा बनवल्यात. बिवरी वॉरियर्स विजूभाऊ गोते यांच्या बालकीचा असणारा संघ या संघाड. परंतु आपण पाहतो उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आपण पाहतो की इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे ना 18 चेंडूमध्ये. इथून पुढे आपण पाहतो की आता बिवरी वॉरियर्स महत्वाचे दोनही फलंदाज बाद झाल्यानंतर इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची फलंदाजी सातत्याने करत हे पाहणं सुद्धा तितकंच अगदी महत्वाचं राहील. कारण की आपण पाहतो उर्वरित 18 चेंडूचा खेळ संपत असताना 22 धावा बनवल्या. 4थं षटक टाकण्यासाठी पुणे मार्गस्थ केलंय. फौजी फायटर्स संघाकडून विक्रम गोतेला पुढे घेतला आणि त्यानंतर स्ट्राईकवरती स्वतः संघाचा कप्तान असेल आशिष धेंडे. वा, चांगला चेंडू होता तिथे. गती परिवर्तन होतं. गुडले स्पॉट वरती चेंडू पडतो आणि त्यानंतर आपण पाहतो की थेट एक्स्ट्राच्या हातामध्ये जाऊन डिसवलाय चेंडू. चांगला चेंडू इथे मनाला लागेल. आपली बार होता. त्यानंतर चांगला फटका खेळलाय डीप कव्हरला. तिथे आपण पाहतोय पप्पू गोते होते. फेकी सुद्धा ताबडतोब केली आहे आणि एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या मदतीने होते माड धोपलकावरती. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. 23 धावा धोपलकावरती आहेत. फुलटॉसचा चेंडूच्या खाली भीमाजी गोते पा स्वतःला तिथे आपण पाहतो की झोकून दिलं होतं. तिथे मारला सूर, काढला धूर, परंतु पाहूया दत्ताच्या 2 धावा. प्रयत्न आपलातून होता, परंतु आपण पाहतो की थोडासा दूरवरती जाऊन चेंडू तिथे पडल्यानंतर 2 धावा घेतल्यात. 2 धावीच्या पद्धतीने वाढत असताना आपण पाहतो तिथे फर्स्ट स्लिपचा खेळाडू होता, परंतु आपण पाहतो तिथे गोपीनाथ गोते एसटी रक्षकाची भूमिका तिथे बजावतोय आणि त्यानंतर आपण पाहतो 3.4 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती 26 धावा. वाईट चेंडूची घोषणा होती. अबत्त धावीच्या मदतीने होते वाढ. 27 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न करतो. 2 खेळाडू असतील राहुल गोते. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतो. दुसरीचा प्रयत्न केला होता. फेकी पहा मित्रांनो, काही ताबडतोब फेकी. इथे डेंजर झोन मध्ये होता रवींद्र गोते, परंतु नशिबानं साथ दिली आहे आणि नशिबात 2 धावा मिळतील. 2 धावीच्या पद्धतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहतो इथे धावा लागले जात आहेत. 29 धावा. 2 गडी बाद असताना आपण पाहतोय दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचा आगमन होतोय रॉयल फायटर संघाचे संघमालक बिवरीनगरीचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय गणेशदादा रमेशराव घुले पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर 4 षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो 30 धावा. आतापर्यंत आपण पाहतो की 24 चेंडूचा खेळ संपत असताना धोपलकावरती बिवरी वॉरियर्स या संघाने बनवल्या धावा. 30 धावा धोपलकावरती बनवत असताना 2 फलंदाज इथे बाद आहेत. म्हणजे कुठेतरी पहा मित्रांनो चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्याचा प्रयत्न फौजी फायटर्स या संघाने ते ठेवलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की हेमराजजी खेडेकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं स्वागत. बॅटची कड होती तिथे, बॅटची एज लिडिंग होती तिथे, परंतु फर्स्ट स्लिपचा खेळाडू पंबर पाहायला मिळतोय, परंतु पाहतो तिथे एकदा मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ.
31 लॉस ऑफ द 2 विकेट. 31 धावा आहेत. त्यानंतर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पाहूया 2 खेळाडू, चेंडूची पाठमोरी, चेंडूची आणि खेळाडूची ती शेर चांगली आहे आणि चेंडूनं शेर जिंकली. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. सणसणी चौकार. चौकाराच्या मदतीने बाद होत असताना धपलकावरती 35 लॉस ऑफ द 2 विकेट होतात. 35 धावा धपलकावरती आहेत. 35 धावा धपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो की बोटात चौकार मैदानाच्या आतमध्ये रवींद्र गोतेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आपण पाहतो दोन्ही संघ तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समान ताकदीचे आहेत, मोठी ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो की ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्याने एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. 35 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो की तुम्हाला फायटिंग स्कोर उभा करायचा असेल मित्रांनो, तो तुम्हाला इथे धावांचा धावेधाव वेग वाढवावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये धावांची लई लूट करावा लागेल. एकदा मिळेल एका धावीच्या मदतीने वाढ. धोपलकावरती 36 लॉस ऑफ द 2 विकेट. 36 धावा धोपलकावरती असताना स्कूप. आपण पाहतो की काहीतरी मैदानाच्या आतमध्ये वेगळा फटका खेळण्याच्या शोधात होता तिथे आशिष देंडे, परंतु आशिष देंडेला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये एक सातत्यानं चांगल्या प्रकारची फलंदाजी करावं. चांगला फटका होता, स्क्वेअर कटचा फटका. तिथे आपण पाहतो पप्पू गोते असतील, थोडासा फंबल पाहायला मिळाला, परंतु चुकीचं रूपांतर धावेत आणि 2 धावीच्या मदतीने होते वाढ. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा सामना चालू असताना 4 षटकाचा खेळ संपला आणि धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 38 धावा धोपलकावरती आहेत. आपण पाहतो की 6 षटकाचा सामना असताना मित्रांनो आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग कमी होता, परंतु आपण पाहतो चांगल्या प्रकारे इथे कुठेतरी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी इथे प्रयत्न करतायत. कारण की 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर मित्रांनो ते महत्वाचे होते आणि कुठेतरी धावांचं, परंतु फहाद पायानं चेंडू कव्हर करण्याच्या नादात चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. BPL 2025 स्पर्धेचा देखणा चौकार. बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं अतिशय देखणं नेटकं आयोजन आपल्याला खऱ्या अर्थानं आपण पाहतो की BPLच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अतिशय देखणी स्पर्धा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या भेटीला आणून देण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण आपण पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक फौजी सन्माननीय बापू गोते, त्याचबरोबर संपूर्ण त्यांचे सहकारी. आपण पाहतो की आपल्या गावातील काही खेळाडू आहेत, त्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ तयार करून करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने या ठिकाणी एकता क्रिकेट क्लब आयोजित बिवरी प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या निमित्तानं झालेला आहे. मी सर्वच कमिटी सर्वांचं देखील मी मनस्वी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात होती. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो इथे फौजी फायटर्स संघाकडून आधारस्तंभ सेराव गोते यांना पुढे घेतलेला आहे. आपण पाहतो कालच्या क्षेत्रामध्ये गणेश कामटेनं अतिशय दर्जेदार अशी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केला होता, परंतु गणेश कामठे माझ्या मते तिथे जाऊन त्यानंतर पाहूया अंतिम षटकाला सुरुवात असताना रवींद्र गोते मैदानाच्या मध्ये बराचतोय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न विक्रम गोते होता तिथे आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बीट विथ द विकेट्स. 2 धावेच्या मदतीने होते वाढ. 44 धावा धोपलकावरती इथे लागले जात आहेत. अंतिम षटक म्हणल्यानंतर मित्रांनो अंतिम षटकामध्ये जरूर इथे फलंदाज अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडण्याचा प्रयत्न करत असतात, कारण की अनामारीचं षटक असतं. बॅक टू बॉलर फटका खेळलाय जमीन. आपण पाहतो की बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी, चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. फुलटॉस पैसा चेंडू होता, त्यानंतर मोठ्या फटकेच्या शोधात गोपीनाथ गोते होते तिथे. शॉर्ट मिड विकेटला आणि 1 धाव मिळेल. फेकी थोडीशी खराब येईल आणि एका धावीच्या मदतीने वाढत असताना धोपलकावरती आपण पाहतोय 49 धावा धोपलकावरती बिवरी वॉरियर्स टीम संघाच्या पूर्ण होत आहेत. फुलटॉसचा चेंडू हवेमध्ये चेंडू असेल, नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू तिथे कव्हर झालाय. ट्रॅव्हल होतो तिथे. 2 धावा मिळतील
आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो ब्युरी वॉरियर्स टीम या संघाचं 50 अर्थात 51 धावा पूर्ण होत आहेत. एक धाव शॉट आपण पाहतो की आधीच कर्जबाजारी उष्ण मागतो शेजारी अशी गत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा गोळा करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय परंतु आपण पाहतो इथे एक धाव शॉट असेल सर. एक धाव शॉट आहे ओके. 50 धावा धोपलकावरती आहेत. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव मिळते तिथे. त्यानंतर खेळाडू तडत होता चांगला चेंडू कव्हर केला फेकी सुद्धा ताबडतोब येईल तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीने होते मारणारे धोपलकावरती 51 धोपलकावरती 51 धावा. अंतिम चेंडू असताना आपण बाजू इथे पाहूयात मोठा फटका खेळायचा प्रयत्न बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी चेंडू सीमा रिषापार धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू. आपण पाहतो की सोनाई फायटर्स टीम आणि एकता फायटर्स टीम या दोन संघामध्ये आता यानंतरचा होणारा सामना सोनाई फायटर्स विरोधामध्ये एकता फायटर्स दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ही विनंती असेल. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं नितीनदादा गोते पाटील यांच्या माध्यमातून आपण नाणेफेका संपन्न करतोय. सोनाई फायटर्स विरोधामध्ये एकता फायटर्स. एक ऋषिकेश गायकवाड सरांना विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कोल सपोर्ट होतोय. त्याचबरोबर नितीनदादा गोते पाटील दोन्ही अतिथींना विनंती असेल आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कोल सपोर्ट करायचा आहे. आपण नाणेफेकी करण्यासाठी या ठिकाणी आहे. अक्षय अर्जुन गोते विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे विनंती असेल. पुढील सामन्याचा नाणेफेक आपण संपन्न करतोय. एकता फायटर संघाचे कप्तान अक्षय अर्जुन गोते पाटील विनंती असेल आपण या ठिकाणी या. अक्षय अर्जुन गोते पाटील आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. 2 धाव्यांच्या पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. 2 मिनिटाच्या आत आपण या ठिकाणी आलो नाही तर चला फोटो राहू द्या. अतुल गोते सर आलेले आहेत. 36 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बडवायच्या धावा. साइड्स कॅमेरामॅन आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करतो. इथे थोडस आपण कव्हर करायचंय. दादा आकाशाकडून जमिनीकडे आणि टॉस कमॉस सोनाई फायटर्स टीम या संघानं नाणेफेकचा गोल जिंकलाय. आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू असा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. एकता फायटर्स टीम या संघाला छत्तीस चेंडू मध्ये 56 धावा इथून पुढे बडवायच्यात. पहिला सेट टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहतो अजित गोतेला पुढे घेतलाय. स्ट्राईक मध्ये असणार आपण पाहतो की भूषण बाटे असतील ट्रॅक वरती. त्यानंतर पाहूया पहिला चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर येणारा एक ब्रँडेड क्लासिकल चौकार 4 धावा.
चौकाराच्या मदतीने भूषण भाटे आपण पाहतो इथे पुन्हा एकदा पाहूयात एका बळीनं दुसराही चौकार मैदानाच्या आतमध्ये येतो आणि अजित गोतेला इथे आसमान दाखवले भूषण भाटेनं सडसडी चौकार. दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पुन्हा एकदा मोठ्या फटकेच्या शोधात वाईट चेंडूची घोषणा लोकेश लोणारी सर कळवत आहेत आणि धोपलकावरती नजर टाकूया आपण पाहतो इथे 9 धावा धोपलकावरती आहेत. धोपलकावरती धावा 9. एकता क्रिकेट क्लब आयोजित बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं किती गुणगान गाव धोपलकावरती धावा 9 आहेत. 9 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी मार्गच होत आहेत. आपली बार होता तिथे परंतु पहा जाळ्यामध्ये हिनला इथे भूषण भाटेला जशा तसं प्रति उत्तर दिलंय आणि आता थांबावं लागेल. बडी बसली शानमे मोठा मासा गळायला लागलाय फलंदाज बाद. आपण पाहतो चांगला फटका मैदानाच्या मध्ये खेळल्यानंतर तिथे अमित गोते पहा चेंडूला चांगलं कव्हर करतायत. त्यानंतर आपण पाहतो बॅक टू बॉलर फटका खेळला होता एकदा मिळाली आहे. स्वतःचा आकडो पण करतो विक्रम गोते आणि एका धाबीच्या पद्धतीने वाढत असताना धोपलकावरती नजर टाकूयात. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतो धोपलक 10 धावा 1 गडी बाद असताना आपण पाहतो की गोपीनाथ गोते सुद्धा मित्रांनो एक जुना जाणता खेळाडू आहे. एक क्रिकेटचा मोठा अनुभव घेऊन करत मैदानाच्या आतमध्ये पुढे दाखल होत आहे. त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर चेंडू अगदीच चांगल्या प्रकारे इथे कव्हर केलाय. अतिशय आपण पाहतो की चेंडूची पाठमोरी केली होती अमित गोतेनं. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत या ठिकाणी एकदा मिळाली आहे आणि एका धाबीच्या मदतीने होते माड डबल 11 धाबा धोपलकावरती असताना परंतु पामियात रोहित गोते होता इष्ट्यांच्या पाठीमागे. आपण पाहतो की इष्ट्यात चित करायचे होते त्यांना तिथे परंतु आपण पाहतो सुखरूप घट्ट्यामध्ये असेल विक्रम. एका षटकांचा खेळ संपत धोपलकावरती 11 धावा आहेत. ज्यावेळेस अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येतील बॅट घेऊन येतील पंचांना विचारून आपण मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतला नियम आहे. नाहीतर आपल्याला 5 धाव्यांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ज्यावेळेस पाणी घेऊन आणि बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचे असेल त्यावेळेस पंचांना विचारून मैदानाच्या आतमध्ये यायचंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये किरणला पुढे घेतले. सॉरी रवींद्र गोते असेल परंतु पाव्यात वाईट चेंडूची घोषणा होत असताना आपण पाहतो इथे मुख्य पंच कळवतील. अवंत धाबीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकूयात. 12 धाबा धोपलकावरती असताना वा रिव्हर्स पूल पटका खेळण्याच्या शोधात गोपीनाथ गोते प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. डॉट चेंडूची घोषणा होते. अष्टापूर नगरीची उद्योजक सुभाषजी कोतवाल आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला. आपलं BPL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. चांगला फटका खेळला होता. त्यानंतर आपण पाहतो की शॉर्ट स्केल लेग मध्ये तिथे खेळाडू तैनात होता एकदा मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने नृत्यमान धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो धावा असतील 13 धावा 1 गडी बाद असताना परंतु पावी आज पुन्हा एकदा रवींद्र गोते चेंडूच्या खाली टिपला असेल. कॉटन बॉल ठरला तिथे विक्रम गोते बॅक टू द पॅव्हिलियन बाद.
त्यानंतर आपण पाहतो इथे न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचे संघमालक आणि आपण पाहतो की बिवरी गावची शान फौजी अर्थात भीमाजी गोते न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु आपण पाहतो की आता संघमालक म्हणल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते. परंतु आपण पाहतो इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे पाहणं सुद्धा उगत तितकंच महत्वाचं असेल. कारण की आपण पाहतो महत्वाचे दोनही फलंदाज इथे कोसळलेत. त्यानंतर मोठ्या फटकेच्या शोधात परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आल्यानंतर इथे सेट होत आहेत. फौजी भीमाजी गोते यांच्या बॅट मधून येणारा एक ब्रँडेड चौकार च्या धाबा. थँक्यू थँक्यू डिजेक्स. आल्यानंतर आपण पाहतो की स्वतः संघाचे संघमालक भीमाजी गोते इथे सेट होत आहेत. चौकाराने एक चांगली सुरुवात होते आणि धोपलकावरती नजर टाकली तर आपण पाहतो इथे 17 धाबा धोपलकावरती इथे लागले 2 गडी बाद साडा. एक अत्यंत देखणी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण कव्हर करतोय आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो सकाळच्या क्षेत्रातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत येत असताना परंतु सामन्याचं पुढे पण इथे या चौकारानं इक्वेशन बदललेलं आहे. शेवटचे आपण पाहतो की त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा मोठी चुकीला मापीट असेल. चेंडू सीमारेषा पार धावा मिळतील 4. येतो इथे बीपीएल 2025 या स्पर्धेचा देखणा 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 चौकार. हॅलो चेक. दोन षटकानंतर धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो धावा असतील 21 धावा धोपलकावरती असताना शेवटचे आपण पाहतो इथे 24 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायच्या धावा 35 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. म्हणजे पहा मित्रांनो आपण पाहतो की अजित गोते तिसरे षटक टाकण्यासाठी पुढे येतो आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा कमबॅक त्याचा इथून पुढे संघासाठी असेल. आपण पाहतो की या षटकामध्ये कुठेतरी कमी धावा देण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये जरूर ठेवला तर कुठेतरी आपण पाहतो एक सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये ते सामन्याचं इक्वेशन बदलून जाईल. परंतु आपण पाहतो की तितक्यात मोठ्या ताकदीचा एक ताकदवान फलंदाज गोपीनाथ गोते तिथे आपण पाहतो की एक आपला जुना अनुभव खऱ्या अर्थानं क्रिकेटचा इथे पडायला लावत आहेत आणि त्यानंतर एक धाव घेतल्यानंतर एका धावीच्या मदतीने वाढ होतीये. धोपलकावरती नजर टाकूयात आपण पाहतो इथे धावा 22 धावा इथे धोपलकावरती लागले जात आहेत. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सेट झालेले फौजी भीमाजी गोते अत्यंत एक दर्जेदार अशी फलंदाजी त्यांची पाहायला मिळते. कारण की आपण पाहतो आल्यानंतर सेट झाल्यानंतर पहा मित्रांनो आपण पाहतो की ते पुन्हा एकदा मोठ्या फटकेच्या शोधात त्यानंतर निर्धाव चेंडूची घोषणा होतीये. धोपलक स्थिर आहे 22 धावा धोपलकावरती असताना परंतु पाहूयात वाईट चेंडूची घोषणा. आपण पाहतो की इथे उजव्या हेठळच्या खूप बाहेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर पाहूयात परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. तू चंद्रमा नभात बॉल पाठवला ढगात धावा मिळतील 6. षटकार. षटकाराच्या मदतीने मोठी वाढ होते. सामन्याचे इक्वेशन बदलून टाकले स्वतः संघाचे संघमालक फौजी भीमाजी गोते यांच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर धोपलकावरती शेवटचे 21 चेंडू 27 धावेची गरज असताना एक निर्धाव चेंडूची घोषणा आणि त्यानंतर आपण पाहतो शेवटचे 20 चेंडू
चेंडू 27 धावा उपकरणदार मानल्यानंतर राहुल गोते. किती तळमळ खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते राहुल गोते यांची. कारण की आपण पाहतो की संपूर्ण संघ आपल्या डगआउटमध्ये असताना सुद्धा इथे आमच्याकडे ते पाणी काढण्यासाठी आलेत. अजूनही इथून पुढे किती धावा बडवायचे आहेत, कशा प्रकारचं समीकरण असेल. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की क्रिकेट हा रक्तात नसत भिनलेला खेळ आहे, म्हणून खऱ्या अर्थानं राहुल गोतेंची आपल्याला तळमळ पाहायला मिळाली आकाश सर. तर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धपलकावरती धावा 29 धावा शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायचे 27 धावा. म्हणजे चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा पुढे घेतलं जात आहे. आपण पाहतो की संघाचा एक महत्वाचा खेळाडू पेटडे शॉटमध्ये तिथे अमित गोते चौथं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो मार्गस्थ होत आहेत. परंतु आपण पाहतो आकाश सर चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं राडर आहे आणि त्याचबरोबर चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आता तिथे अमित गोतेला घेतलंय. परंतु तितक्याच महत्वाचा एक ताकदवान फलंदाज आणि अनुभवी फलंदाज आहे गोपीनाथ गोते. कशा प्रकारचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचं करतील. सर्व टीमला अपेक्षा आहे की आपले अजित गोतेंकडून अपेक्षा आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आत्ताच आमच्या सोबत जोडले होते अखेर सर. खऱ्या अर्थानं आपण पाहतो अजित यांच्याकडून अपेक्षा राहणार संघाला, परंतु एक चांगलं नियंत्रण आपण पाहतो प्रत्येकी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. परंतु आपण पाहतो तितक्यात महत्वाचा एक ताकदवान फलंदाज सोबत आहे. आपण पाहतो की क्रिकेटचं वेळ असणारं व्यक्तिमत्व आणि सातत्याने चांगल्या प्रकारचे आतापर्यंत फटके खेळलेत, म्हणजे कुठेतरी संघासाठी लढतायत आकाश सर फौजी सर. आणि त्यानंतर आपण पाहतो की इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो परफेक्ट मिडल मॅन. त्यानंतर पाण्यात गॅप शोधलाय, रूम बनवलाय आणि येतो तिथे सणसणी चौकारच्या धावा. सर्व टीमकडून इच्छा आहे की खंडूभाऊंना बॉलिंगची संधी देण्यात यावी. चहा आलेला आहे, कोणाला चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आपण पाहतो की खंडू मामा तुमचे बाबा आहेत परंतु आमचे मामा आहेत. परंतु आपण पाहतो की खंडू मामा ते सुद्धा जुने जाणते खेळाडू आहेत. परंतु इथून पुढे तर त्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं त्यांचा सुद्धा अनुभव मैदानाच्या आतमध्ये ते पणाला लावतील. असो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजित गोते आपण पाहतो इथे डीप लॉंगॉनला आहेत, परंतु पाहूयात एक मोठी चूक होती तिथे इष्टांच्या पाठीमागे. रोहित गोते इष्टांच्या पाठीमागे तिथे आपण पाहतो की 2 धावेचा प्रयत्न होता, परंतु इष्टा चित करायचं होता त्याला. परंतु अक्षरशः आपण पाहतो की इथे चुकीचं नियंत्रण होताना पाहायला मिळते. एक मोठी चूक आपण पाहतो की येणाऱ्या काळामध्ये ती तुम्हाला कोणी नेऊन ठेवलं हे सांगू शकणार नाहीये, कारण की 2 धावा मिळाल्या. सामन्याचं इक्वेशन बदललंय. चांगला चेंडू होता तिथे, गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. सामन्याचं इक्वेशन बदललंय आता. शेवटचे 12 चेंडू 20 धावेची गरज. 12 चेंडू 20 धावेची गरज असताना आपण पाहतो आता इथून पुढे 5वं षटक टाकण्यासाठी कोण इथे मार्गस्थ होणार आहे. ब्युरी वॉरियर्स टीम कडून 5वं षटक जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल त्याला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं कमबॅक करावं लागेल आणि फलंदाजाला धावेंपाशी दूर ठेवावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तितक्याच महत्वाचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे पहा 5व्या षटकामध्ये तुम्हाला इथे धावा बनवायच्या असेल तर तुम्हाला इथे सातत्याने एक चांगल्या प्रकारचं नियंत्रण ठेवत ज्यावेळेस तुम्ही आपण पाहतो की खेळपट्टीचा अंदाज घ्याल, खेळपट्टीचा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे अंदाज तिथे तुम्हाला येईल त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगल्या प्रकारे. परंतु फावी आज स्वतःला झोकून दिलं होतं तिथे खंडू मामा गोते यांनी, परंतु फावी एकदा मिळेल. सामन्याचे इक्वेशन बदलते. उद्योजक गणेश शेठ गोते पाटील आपण सामन्याचा आढावा घेण्यासाठी उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. दिनेशजी पाटील आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आपलं देखील स्वागत.
शेवटचे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावीची गरज. गणेश सेठ जवळकर आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, आपलं देखील स्वागत आहे. बिवरी ग्रामनगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय दशरथ बाप्पू गोते पाटील आपण सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्यानं आपलं देखील स्वागत. त्यानंतर पाविया स्वतःचे इरादे स्पष्ट करत आहेत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फेकून दिला चेंडू सीमारीच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग हिट, मोठा हिट, षटकार. षटकाराच्या पद्धतीने वाढ होते आणि या सामन्यातली आपण पाहतो आता कुठेतरी षटकार हवा काढून टाकलेले आहे. डॉट चेंडूची घोषणा. 9 चेंडू 13 धावीची गरज. त्यानंतर पाहूयात टिपला फेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द पव्हिलियन. बडी मछली जाल में मोठा मासा गळाला लावलाय आणि त्यानंतर आता इथे थांबावं लागेल फौजी भीमाजी गोते यांना. बॅक टू द पव्हिलियन. बाद. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर्स कर्णधार बनल्यानंतर राहुल गोते सुद्धा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये एक मोठी जबाबदारी घेऊन येत आहेत. परंतु कशा प्रकारे आता इथून पुढे सामन्याचं इक्वेशन आता राहणार आहे. 8 चेंडू 13 धावेची गरज असताना सामना जवळ आलेला आहे. परंतु मित्रांनो कधी क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल हे सांगू शकणार नाहीये. अजूनपर्यंत आपण पाहतो की क्रिकेटची भविष्यवाणी कोणत्याही भविष्यवाणीने सांगितली नाहीये. मी तर मनुष्य मी सांगू शकणार नाहीये. तबियात मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 13 धावा. वाह, चांगला चेंडू होता. गती परिवर्तन सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इथे. परंतु एक महत्वाचा चेंडू होता तिथे. परंतु आपण पाहतो एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावींची आवश्यकता. सामना होता कुठे, आणून ठेवला कुठे. त्यानंतर अजित गोते. वाह, अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला विनंती असेल जास्त घोळका करू नका. साईडला आपण थोडस थांबा, कारण की क्रॅम्प आलेले पायाला. एवढं काही नाहीये, फक्त त्यांना सरळ आणि थोडासा फोल्ड करायला हवा पाय. सरळ करायचं, थोडस फोल्ड करा, सरळ करा, फोल्ड करा. हॅलो सिक. चला तुम्ही सतरीक्षात सजवून घ्या. चला विनंती असेल मैदानाच्या सामना चालू करून घ्यायचा. हॅलो हॅलो चालू करून घ्यायचंय. चला दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला
थांबवायचं असेल हॅलो चेक हॅलो चेक साबड्याचं एक विषय बदलला जाते आता शेवटचे 6 चेंडू 13 धाबीची गरज अंतिम षटक टाकण्यासाठी आता विशाल गायकवाडला पुढे घेतला आणि त्यानंतर विशाल गायकवाड अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे इथे हाताळण्याचा प्रयत्न त्याचा असेल वाह परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा धडाका इथे पाहूयात 6 धाब्यांसाठी षटकार त्यानंतर हलक्या तर केलेला फटकावतो एक धाव मिळते आकाश गोते होते तिथे एक धाव शेवटचे 4 चेंडू 6 धाबीची गरज असताना स्ट्राईक वरती गणेश मोठ्या फटकेच्या शोधात कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विशाल गायकवाडचा शेवटचे 3 चेंडू 6 धाबीची गरज 6 चेंडू वाह वाईट चेंडूची घोषणा या कुठेतरी तुम्हाला धावा आता थांबावं लागतील शेवटच्या क्षणी आपण पाहतो आता साबड्याचं इक्वेशन बदललंय 3 चेंडू 5 धावेची गरज त्यानंतर पाहूयात रवींद्र गोते चेंडूच्या खाली आणि फलंदाज होतो बाद बॅक टू द पवेलियन मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर पाहूयात आपण स्वतः संघाचे आता संभवतात शरद भाऊ गोते एक मोठा आधार घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत परंतु शेवटचे 2 चेंडू 5 धाब्यांची गरज त्यानंतर आपण पाहतो एकदा मिळेल शेवटचा 1 चेंडू 4 धाब्यांची गरज इथे आपण पाहतो 1 चेंडू 4 धावा
चौका खेळला तर आपण पाहतो इथे विजय होईल, परंतु 3 धावा इथे पळून काढले तर सामना टाय होणार आहे आणि सामना टाय झाल्या तर इथे आपण पाहत आहोत त्याच बरोबरीत इथे आताची एक धाव घेत इथे सामना जिंकला ब्युरी ऑरियर संघ मालक विजू भाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभव संघाचा आभार.